नमस्कार मित्रांनो, आजपर्यंत आपण बऱ्याचशा छोट्या घरांपासून मोठ्या घरांपर्यंतचा रिव्ह्यू केला. त्यामध्ये प्रामुख्याने आपण प्रधानमंत्री आवास योजनेत बनलं जाणारं घर, तर अगदी 3,500-4,000 स्क्वेअर फुटाचा लक्झरी बंगला या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आजचा व्हिडिओ थोडा युनिक असणार आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो मी माझा स्वतःच्या घराचा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये मी फक्त आता कलरचं काम केलंय आणि कमी खर्चामध्ये तुम्हाला जर दिवाळीच्या निमित्तानं किंवा घरात एखादा छोटा कार्यक्रम आहे किंवा एखादा फंक्शन आहे किंवा लग्न समारंभ असेल, यासाठी तुम्ही जर रिनोव्हेशन करत असाल तर कमी खर्चामध्ये आतून बाहेरून कलरचं काम कसं करावं यासाठी आजचा व्हिडिओ मी खास बनवत आहे. की माझं स्वतःचं घर आहे पाठीमागचं आणि हे जे डाव्या बाजूला दिसतंय माझं जुनं घर आहे. तर मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगणार आहे आणि व्हिडिओमध्ये जर माझ्याकडून काही अनावधानाने एखादी गोष्ट चुकीनं बोलली गेली असेल तर ती तुम्ही समजून घ्या किंवा माझ्या निदर्शनास आणून द्या, ते आपण करेक्ट करण्याचा प्रयत्न करू. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे की कलर कुठला वापरला आणि कुठल्या कलरची किंमत किती आहे. तर तुम्ही आता माझं बघू शकता घराचं काम. साधारणतः 1073 स्क्वेअर फुटाचा माझा हा गावाकडचं एक छोटंसं घर आहे. ही साईड जर तुम्ही बघितली तर या साईडला माझं एलिव्हेशन आहे सगळं डिझाईनमध्ये. आणि ह्या जे डिझाईनचे जे पट्टे आहेत तर हे पट्टे कसे बनवले, कोणत्या कलरमध्ये बनवले आणि जो बेस कलर आहे तो कोणता वापरला हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण बघूया. घर माझं साधारणतः 1 BHK, एक पोर्च आहे आणि बेड, हॉल आणि किचन अशी घराची रचना आहे. तर तुम्ही बघू शकता आता जी घराची ओव्हरऑल स्ट्रक्चरिंग आहे ती कशी आहे. ही ढोलपुरी मी अगोदरच बसवली होती ज्यावेळी घराचं 2018 मध्ये काम केलं. आता जे कलरचं काम आहे फोकस आपला फक्त कलरवर ठेवूया. तर तुम्ही बघू शकता रिअल्टी एक्सपर्टची टीम तुम्हाला दाखवते कॅमेऱ्याच्या इथं समोर बघू शकता तुम्ही एक व्हाईट कॉम्बिनेशन केलेलं होतं जे प्रायमर प्लस टेनर बेस कलर आहे. आणि हा जो दिसतोय तुम्हाला ग्रे कलरची जी शेड बनवलेली ही मी ॲपेक्स मध्ये बनवलेली आहे. ॲपेक्स मध्ये स्टेनर मिक्स करून केलेली शेड आहे. तर एकदम कमी खर्चात झालेलं आहे. खर्च किती झाला हे व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे मी आणि अगदी कमी खर्चात झालेलं घर आहे माझं. तर तुम्ही आता बघू शकता घरात सगळं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. आता अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू आहे बऱ्याचशा, थोडं समजून घ्या तुम्ही. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मी पूर्ण घराच्या ज्या भिंती आहे, बेड, हॉल आणि किचन, याला सगळीकडे एकच थीम वापरलेली जी वॉलनट क्रीम कलर आपण म्हणतो. हा कलर तुम्ही बघू शकता माझ्या भिंतीला. आणि जे माझं वरचं रूफचा फ्लोअर आहे त्याला मी व्हाईट कलरचा दिलेला आहे आयवरी मिक्स करून. तर हे सगळं प्रायमर आणि स्टेनर बेस कलर आहे. फक्त ह्यामध्ये मी 3 लिटर ॲपेक्स कलर आणला होता आणि बाकीचं मी जे काय होतं तर हे 2-3 लिटर ही जे तुम्हाला पॅटर्न दिसत आहे यामध्ये ट्रॅक्टर इमल्शन केलं होतं. हे सगळं आता तुम्हाला अस्ताव्यस्त पडलेलं दिसतंय. सेटअप करायचं काम चालू आहे परंतु नंतर वेळ मिळणार नाही म्हणून मी आता हे दाखवतोय. तर ही जी बघू शकते टेक्स्चर हे ट्रॅक्टर इमल्शनमध्ये केलेलं आहे. त्याला आपला ऑइल पेंट कलर वापरलेला आहे आणि नंतर ते पेंटरने त्याच्या कलेने हे सगळं टेक्स्चरिंग तयार केलं. इथं माझा TV युनिट आहे आणि हा एक जो दिसतोय तुम्हाला मरीन ग्रीन कलर, हा पण 1 लिटर सेपरेट बनवलेला आहे. बाकी थ्रू आउट प्रायमर प्लस टेनर आहे. ही समोरची जी भिंत दिसते माझ्या हॉलची, तर ही एक जी भिंत आहे ना इंडिव्हिज्युअल पिंक कलरची भिंत केलेली आहे क्रॉस कलर कॉम्बिनेशन करण्यासाठी. आणि ह्या भिंतीचं जर तुम्ही बघितलं असेल तर याच्यामध्ये एक डेडिकेटेड 1 लिटरचा मी कलर आणलेला आणि त्याच्यामध्ये स्टेनर मिक्स करून ॲपेक्स बेस कलर झालेला आहे. हा एक भिंत सेम मी बेडरूममध्ये केलेली आहे आणि किचन माझं वॉलनट क्रीम कलरमध्येच आहे सगळं थ्रू आउट. तर हा झाला हॉलची साईज साधारणतः 18x16. हॉल माझा प्रशस्त आहे घराच्या हिशोबाने. वरती आपण वरती जेव्हा जाऊया तर मी माझं घराचा थोडंसं लिकेजचा इश्यू होता तर डॅम्प्रूफ कलर पण मी वापरलेला आहे. एक साधारणतः 20 लिटरची बादली माझी वापरली गेलेली आहे. तर आपण तो वरती जाऊन मी तुम्हाला दाखवतो की ते आत्ताच्या मिनिटाला कसं आहे. तोपर्यंत आपण वरती जाण्याच्या अगोदर हॉलचा तर आता झालाय बेड आणि किचनचा एकदा मी तुम्हाला जस्ट दाखवतो कसं केलेलं आहे ते. तुम्ही जर इकडं जर बघितलं मित्रांनो तर मी सेमच थीम वापरलेली फक्त. आणि ह्या भिंतीला प्लस बाहेरच्या भिंतीला 2 लिटर मी ट्रॅक्टर इमल्शन आणून स्टेनर मिक्स करून कलर वापरलेला आहे. बाकी सगळी वॉलनट क्रीमच आहे. 3 भिंती सेम आहे, एक भिंत युनिक आहे. आणि असाच मी बाकीचं सेम कॉम्बिनेशन याच्यासाठी पण केलेलं आहे किचनसाठी. तर तुम्ही किचन पण बघू शकता तिथं माझं. आता माझ्या किचनमध्ये जर आलात तुम्ही तरी दिसेल तुमच्या लक्षात येईल. अगोदरचा टाईल्सचं वर्क पूर्ण झालेलं आहे माझं. आणि ही जी भिंती दिसते तिन्ही पण भिंती, या तिन्ही भिंतींना मी एकच थीम वापरलेली आहे प्रायमर प्लस टेनर करून वॉलनट क्रीम. आणि आता मी तुम्हाला दाखवतोय माझा ओटा आणि ओट्यानंतर मी दाखवतो जी युजेबल गॅलरी ती तुम्ही. आणि इथंच मी आता एक तुळशीचं पण काम केलं होतं जस्ट आपल्या घरासमोर तुळस असावी, आपल्या याच्यात चांगलं प्रतीक येते संस्कृतीचं. तर मी इथं तुळस पण माउंट केलेली आहे. आणि हा जो बाहेरचा इलिव्हेशनचा पट्टा आहे हा कशा पद्धतीने हे पण तुम्ही बघू शकता तिथं. हा पूर्ण घराचं जे कॉम्बिनेशन आहे जेवढे पण तुम्हाला जे इलिव्हेशनचे पट्टे मारलेले दिसत आहेत हे सगळे पट्टे 10 लिटर ॲपेक्स कलरमध्ये झालेले आहे. आणि बाकीचं पूर्ण कॉम्बिनेशन हे प्रायमर बेस आहे. तर मी आता तुम्हाला डिटेलमध्ये सांगाल वरती गेल्यानंतर.
की कुठला कलर किती वापरला आणि त्याच्यामध्ये स्टेनर किती लागलं. तर तुम्ही एकदा आपण थोडंसं साईडने जाऊन बघूया हे इलिव्हेशन कसं दिसतंय. तुम्ही इथं आहे ना स्ट्रक्चरिंग सगळं बगू शकतात इलिव्हेशन कशा पद्धतीने केलेलं आहे. खिडक्या आणि प्लस माझं जे काही किचनचं जे ग्रॅनाईट होतं त्याच्यासाठी मी साधारणतः 1.5 लिटरचा एक ब्लॅक टर्पेन कलर वापरलेला आहे आणि त्या कलरमध्ये माझं पूर्ण काम झालेलं आहे. तेही माझं गावाकडचं घर आहे. ॲक्च्युली तर माझ्या घरी फक्त आई वडील दोघंच असतात, त्यामुळे मी एकदम बेसिक लेवलचा खर्च करून हे घर तयार केलेलं आहे आणि पूर्वी 2018मध्ये कामकाज झालेलं आहे माझ्या घराचं. तर तुम्ही मित्रांनो सांगा की हा कलर पॅटर्न तुम्हाला गावाच्या हिशोबाने कसा वाटतोय. इथं जर बघितलं तर माझ्या घराला 2 बेडमध्ये खिडक्या आहे, 2 हॉलमध्ये खिडक्या आहे, 2 किचनमध्ये खिडक्या आहे आणि वरती एक टेरेसची खिडकी. अशा जवळपास 7 खिडक्या प्लस माझं जे किचनचं तुम्हाला जे मार्बल किंवा ग्रॅनाईट दाखवलं त्याला मारलेलं ब्लॅक कलर, असा मला एक साधारणतः 1.5 लिटर कलर लागलेला आहे ब्लॅक कलर. आता हा झाला एक ओव्हरऑल आउटरचा माझा व्ह्यू की इथं जर तुम्ही बघितलं इथे पण मी इलिव्हेशन दिलेलं आहे आणि या इलिव्हेशनला तो सेम कलर वापरलेला आहे. खाली जर तुम्ही बघितलं इथं तर मी हे ब्लॉक वगैरे बसून घेतलेलं आहे इथं पाणी साचतं म्हणून, परंतु आता याचं हा खर्च यामध्ये इन्क्लूड नाही. हा पेंटचाच मी फक्त एक्सप्लेन करणार आहे की माझी जुनी घराची आठवण आहे. हे जुनं घर काय आम्ही पाडलेलं नाही अजून, काही काळ मला वाटतं की ठेवावं. इथं तुम्ही जर बघितलं समोर तर हे 2-3 खोल्या होत्या आमच्या आणि माझी आजीबाई इथं आता बसलेली कोर्समध्ये निवांत असते नेहमी इथं. आणि हे जे घर आहे हे जुनं घर आहे माझं. आजीची आठवण आहे माझ्या आजी आजोबांची, त्यामुळे हे काय पाडलेलं नाही. नाही बस आजी म्हणते, आजीला पण लक्षात आहे ना काय चालू आहे. ही बघा आपली संस्कृती. मी व्हिडिओ बनवतोय तिला माहीत नव्हतं, आता जस्ट तिचं कॅमेऱ्यात लक्ष गेलं तिने लगेच पदर सावरला. तर संस्कृती कशी जपायची हे आपल्याला या पिढीकडून शिकायला मिळतंय. तर चला जास्त वेळ न दवडता आपण टेरेसवर जाऊया आणि मी तुम्हाला सगळे डिटेल आता खर्च सांगतो किती येतो आणि खर्चामध्ये झालेलं आहे. माझं जर बघितलं तर मी कलरची थीम सगळीकडे सेम वापरलेली. हा माझा एक पत्रा आहे वरती जो टावरला वापरलेला आहे. या पत्र्यासाठी पण मला 1 लिटर ॲडिशनल ऑइल पेंट आणावा लागला जो वरती लावलेला आहे. मी डबल हात मारलेला आहे सगळीकडं. आता आतमध्ये जाऊया आपण. हे बघा तुम्ही जर खाली बघितलं तर प्रचंड रिफ्लेक्शन येते. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की माझ्या घरात थोडा लिकेजचा प्रॉब्लेम होता या टावरच्या भिंतीपासून, तर मग मी याला डॅम्प प्रूफ एक कलर मारलेला आहे आणि त्या डॅम्प प्रूफ कलरमुळे आता माझा लिकेजचा इश्यू थांबला. कारण आता कलरचं काम जस्ट 2-3 दिवसापूर्वीच चालू होतं, त्यामुळं मग लिकेजचा इश्यू सॉर्ट आउट झाला. तर आता मित्रांनो मेन विषयाकडे आपण परत वळूया की खर्च किती झाला. तर मला घराचं आतून बाहेरून प्रायमर बेस कलर, काही ठराविक ठिकाणी टीव्ही युनिट असेल किंवा 2 भिंती असेल त्याला वापरलेला ट्रॅक्टर इमल्शन ऑइल पेंट, पत्र्याला वापरलेला ऑइल पेंट, खिडक्यांना वापरलेला एक ब्लॅक कलरचा ऑइल पेंट, या सगळ्यांची मिळून कॉस्ट विथ लेबर चार्जेस 35,000 रुपये झालेली. अवघी 35,000 रुपये. तुम्हाला विश्वास पटणार नाही आणि हे मी करून दाखवलेलं आहे 35,000 रुपयामध्ये. तर या 35,000चा मी तुम्हाला डिटेलमध्ये ब्रेकडाऊन करून सांगतोय की माझे 35,000 रुपये कसे कसे गेले. तर साधारण माझ्याकडे जे आजूबाजूला इथं आमचे जे कामगार आहेत तर बिहारी काही कामगार आहे ज्यांना मी लेबर चार्जेस साधारण 13,000 रुपये दिलेले आणि बाकीच्या सगळ्या रकमेमध्ये म्हणजे जसं की 35मधनं जर 13 गेले तर 22,000 रुपयामध्ये माझं सगळं कलरचं काम झालं. कलरमध्ये मी 4 बादल्या प्रायमरच्या आणल्या होत्या ज्या 20-20 लिटरच्या आहे, म्हणजे साधारणतः 80 लिटर प्रायमर मला लागला. प्लस ॲडिशनल एक बादली 20 लिटरची जी होती ती डॅम्प प्रूफची जी इथं तुम्हाला दिसतंय डबल कलर मारलेला आहे, डबल हात मारलेला आहे. आणि त्याच प्रायमरमध्ये मी स्टेनर मिक्स केलेलं आहे. जसं की मी एक लाईट सिल्वर कलरची शेड आहे आणि दुसरीची एसी डार्क ग्रे कलरची शेड आहे. तर त्या प्रायमरमध्ये जे स्टेनर मिक्स केलं त्याला मला लागले असतील साधारणतः 500,000 रुपये या रेंजमध्ये काहीतरी होती. छोटे छोटे असायचे ते सॅचेट मिळतात आपल्याला. आणि जो मेन ट्रॅक्टर इमल्शन वापरला 3 लिटरचा 2 भिंतींसाठी, तर त्याचा एक ठराविक रेट जो आहे तुम्ही रेट पण तिथं डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. आता मला एक्झॅक्ट ती व्हॅल्यू लक्षात नाही राहिलेली. आणि यानंतरचं जे मेन होतं तर ते ऑइल पेंट वापरला. त्या ऑइल पेंटसाठी काही जी रक्कम लागली ती आणि जे पट्टे मारले तुम्हाला म्हटलं त्या पट्टेसाठी मी 10 लिटर ॲपेक्स कलर वापरलेला आहे. प्रायमर जे होतं ते खरं सांगायचं म्हणजे ॲशियम पेंट नाही आहे आणि बाकीचं जे डॅम्प प्रूफ आहे हे फक्त ॲशियम पेंटची बादली होती. त्या 4 बादल्या वापरल्या त्या वेगळ्या मटेरियलच्या आहेत. त्याचं पण मी डिटेल टाकतो, मला त्याचं नाव पण लक्षात नाही, काहीतरी हे कुठला तरी सेकंडरी असेल ते, पण फारसा काही डिफरन्स मला जाणवला नाही. आणि या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून मी कलरचं काम पूर्ण केलं. तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये कळवा की हे काम तुम्हाला कसं वाटलं.
जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही विचारा बिनधास्त. आणि ह्या घराचं जे काही मी बजेट केलं होते खरोखर 35,000 रुपयामध्ये झालेलं आहे. जो उद्देश मी तुम्हाला सांगितला की मी तसा पुण्यात असतो आणि इथं फक्त आई वडील असतात, तर मग मी एकदम कमी खर्चामध्ये नियोजन केलं होतं आणि माझ्या अपेक्षापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने हा कलर झाला 35,000 रुपयामध्ये. तर याचं कारण आता हाच व्हिडिओ बनवण्याचं एवढंच होतं की तुम्हाला पण गावाकडे जर काही बनवायचं असेल तर याची लाईफ मला मी जेवढं पण विचारलं तर मला साधारणतः 3 ते 4 वर्षे हा कलर 100% माझा चालणार आहे. आणि मी प्रामाणिक तुम्हाला सांगायचं झालं तर मी पिस्टन वॉश ऑलरेडी बाहेरची साईड केलेली, कुठल्याही कलरचा काहीच प्रॉब्लेम झालेला नाही. तर अशा पद्धतीने हे घर माझं झालंय. 35,000 रुपयाचा हा कलर होता. याच्यामध्ये लेबर चार्जेस इन्क्लूड आहे. आतून बाहेरून प्रायमर बेस कलर आहे. फार काही रॉयल लक्झरी किंवा शाईन किंवा त्या टाईपचा कलर वापरलेला नाही मी एशियन पेंटचा. ते छोटे छोटे जे काही दाखवले मी तुम्हाला टेक्स्चर, त्याच्यासाठी मी एशियन पेंटच्या 1-1 लिटरच्या काही कलरचे डबे आणले होते ते वापरलेले. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन आयडिया सोबत. तोपर्यंत चला, बाय बाय.